हाय, मी अपेक्षा. तर आहे ना, मम्मी आणि मी बनवत होते स्वयंपाक. तर मैत्रिणीच्या भावाचं आहे ना केळवण करायचं होतं आम्हाला, तर त्याच्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला आणि डेकोरेशन पण करत होतो आम्ही. आणि कस्टमर पण चालू होते, कारण लग्नाचं सीझन पण चालू आहे, त्याच्यामुळे नवरदेव नवरी पण आलेले होते घरी. आणि नवरीला ब्लीच फेशियल करायला यायचंच होतं पार्लर मध्ये, तर मग त्यांचं केळवण पण झालं. आणि नवरदेवाच्या मामाचीच मुलगी, त्याच्यामुळे ना आम्ही नवरीकडून पण आहे, नवरदेवाकडून पण आहे. आणि तुम्हाला अजून खूप भारी भारी ब्लॉग बघायला भेटणार आहे लग्नाचे. आणि नवरी ना खूप लांबून आली होती, तर आहे ना लासलगाव जवळ पाचोरा गाव आहे तिथून. आणि एंगेजमेंटच्या वेळेस पण आहे ना आपल्याकडेच ऑर्डर होती, तुम्ही ते पण ब्लॉग बघितले असतील. तेव्हा पण ती ब्लीच फेशियल करायला पार्लर मध्येच आली होती. आणि आता लग्नाचा मेकअप सुद्धा आपल्याकडेच आहे. आणि आपली ना नवीन सिरीज सुद्धा आली आहे, आठवण प्रेमाची. जर तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा आणि खूप सारं प्रेम द्या. आणि मला खूप सारं कमेंट आहे की तुम्ही ऑनलाईन क्लासेस नाही घेते का, तर आपले ऑनलाईन क्लासेस नाही, पार्लर मध्येच घेते मी क्लासेस. कारण ऑनलाईन क्लास घ्यायला वेळ पण नसतो आणि एवढं शिकवता पण येत नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे आपले क्लास आहे ना ऑफलाईनच आहे. आम्ही आलो होतो आता नवरदेवाच्या घरी आणि बांगड्या पण भरायचं चालू होता आणि पुऱ्यांचा पण कार्यक्रम होता. तुम्ही जर याचा पूर्ण ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा.